नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नगर मनमाड रस्त्याचं काम करण्यासाठी आलेल्या राहुरी तालुक्यातील गुहा येथील मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीचा लाखो रुपयांचं साहित्य चोरी गेलेलं असताना राहुरी पोलिसात केवळ हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असल्याचं मनीषा कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर तथा फिर्यादी घनश्याम गुद्दर प्रजापती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. गुन्हा परिसरात तांभरे रोडवर मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीचे ऑफिस असून तेथे मशिनरी ठेवल्या आहेत. घनश्याम गुद्दर प्रजापती, वय वर्ष 49, हे गेली 2 वर्षापासून त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम पाहतात. दिनांक 14 जून 2025 रोजी सुपरवायझर घनश्याम व वॉचमन भारत हे दोघे ऑफिसजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी ऑफिसपासून काही अंतरावर 2 इसम एक टेम्पो घेऊन चालले होते. तेव्हा सुपरवायझर घनश्याम व वॉचमन भारत यांनी सदर टेम्पोला थांबवून पाहिलं असता टेम्पोमध्ये मनीषा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या बंद असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या कापलेल्या केबल तसेच दुसऱ्या कंपनीच्या ऑफिसमधील रद्दी व लोखंड टेम्पोमध्ये दिसून आला. आरोपींना याबाबत विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर देऊन शिवीगाळ दमदाटी केली. यावेळी 63,000 रुपयांच्या मुद्देमालासह MH42 AQ 1095 नंबर असलेला टेम्पो व 2 आरोपींना ताब्यात घेतला. सुपरवायझर घनश्याम गुद्दर प्रजापती यांच्या फिर्यादीवरून आरोपी सत्यजित राजेंद्र काचोळे व विश्वजित राजेंद्र काचोळे दोघे राहणार खंडाबे, बुद्रुक, तालुका राहुरी या दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या कंपनीच्या आवारातून चोरट्यांनी जवळपास 35 ते 40 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती समजली. अनेक दिवसांपासून या ठिकाणी चोरी होत होती. मात्र ज्या दिवशी मुद्देमाल व आरोपी मिळून आले त्याच तितकाच मुद्देमाल दप्तरी नोंद करण्यात आला. वास्तविक कंपनीतील अनेक किमती मोटार्स, ट्रान्सफॉर्मर, महागडा केबल व इतर साहित्य चोरी गेल्याचं फिर्यादी प्रजापती यांनी पोलीस ठाण्यात दिलं असल्याचं माहिती सांगितली. दरम्यान मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक गुहा येथे येऊन या चोरीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लेखी तक्रार सादर करणार असल्याचं समजतं. गुहा येथे चोरटे हे बाहेरून येऊन चोरी करत असताना त्यांना स्थानिक कोण मदत करताय का, त्याचा पाठीराखा कोण, चोरून नेलेला मुद्देमाल नेमकी कुठे जातो, असे अनेक प्रश्न या निमित्ताने ग्रामस्थांमधून उपस्थित होतात. मुद्देमाल चोरी करताना पकडलेले आरोपी हे सर्राईत असल्याचं बोललं जातं. यापूर्वी या आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं बोललं जातं. या ठिकाणी चोरी गेलेला 35 ते 40 लाखांचा चोरी गेलेला मुद्देमाल या आरोपींनी कोणाकोणाला दिला, चोरीचा मुद्देमाल कोण कोण वापरतात, चोरी केलेला मुद्देमाल हे काही प्रतिष्ठित लोकांकडे सर्रासपणे वापरलं जात असल्याचं नागरिकांमधून बोललं जातं. या लोकांचीही नावे लवकरच पोलीस उघड करतील अशी चर्चा नागरिकांमधून होतीये. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.